पाणी झालं आमचं मोठं तेव्हा सगळे कागदपत्र मूळ लेकराचे नाही माझी टिश्यू मामी टमाटर पैकेट ये मारो हैवा पडेल यंदाबाई रूपचे नांदुरे माडा कॉलनी भोकरदन तिथं 2 वाजे 2:30 वाजेपर्यंत सर्किट झालं. सर्किट झालं ते 2 मुलं एक सून झोपेल होती माझी घरामध्ये. मी बेमार आहे सर. मी किती दिवसानं झोपलेली घरामध्ये. मला कळालं नाही. मी अचानक बाहेर आले तेव्हा माहिती झालं मला. दुपट निघला ते ताप आले. लोकांना जमा केलं तर तो सारं जळून गेलं. सारी नुकसान झाली. 2,12,000 रुपये नुकसान झाली. घर बांधासाठी आणून ठेवली होती मुलीकून कॅश. बकरे इकले काही मी असे ते 1 लाख रुपये होते सर. दाणे 35 क्विंटल दाणे होते. लोकांचे वावर करेल होते आम्ही. तर डाळी होत्या. मुलं घरी नव्हते, कोणी नव्हते. सारे कपडे लागते 2-3 कपाट सारे जळून गेले. फ्रीज जळालं, टीव्ही जळाली, कपाट जळाले, कूलर जळाले. सोने नेकलेस होते, 2-3 अंगठ्या होत्या 3 मुलाच्या. मंगळसूत्रे ते पोत काढून ठेवले होते आणि कागदपत्र घराचे सारे जळून गेले सर. आता आमची जेवढी नुकसान झालेली तेवढी नुकसान भरपाई करून द्या सर. आम्ही गरीब लोक मजुरी करतो. आम्ही शासनाकडून मागतोय. मी जेवढी नुकसान झाली तेवढी भरपाई करून द्या आमची. दुसरं काही नाही लागत आम्हाला. माझ्या बहिणीचं घर इथं भोकरदन माडा कॉलनी मध्ये आहे आणि त्यांचं मी बहिणीला घ्यायला आलो असताना अचानक शॉर्ट सर्किट होऊन घराला आग लागली सर. आणि या आगीमध्ये पूर्ण नुकसान यांचं झालेलं आहे. खूप नुकसान झालं. त्यांचे पैसे अंदाजे तरी 6 लाख रुपयाचं नुकसान झाले आणि 2 लाख रुपये कॅश त्यांचे जळालेलं आहे. आणि घर बांधण्यासाठी त्यांचं चालू असल्यामुळे त्यांनी लेखीकडून पैसे आणले होते. ते सुद्धा कॅश पूर्ण जळालेले काही सापडले. आणि नेकलेस वगैरे सोनं चांदी ते कपाटात असल्यामुळं ते पूर्ण त्याचं पाणी झालं आणि काही सापडलं नाही. ते धान्य जवळपास 4 कुटुंबाचं एक समजा अंदाजे 30-35 क्विंटल धान्य असेल.
किंवा जास्त असेल. शेती केलेली होती त्यांनी लोकांची ठोक्यानं. शासनाच्या आत्ताच आपले महसूल अधिकारी येऊन गेलेले, त्यांनी पंचनामा वगैरे केला. शासनाकडून या आंबेरे परिवारांना रूपचंद आंबेरे, संजय आंबेरे, राजू आंबेरे आणि गजानन आंबेरे यांना शासनाकडून तात्काळ मदत व्हावी अशी आम्ही विनंती करत आहोत शासनाचा. अंगावरचे कपडे आणि खायला त्यांना धान्य सुद्धा आता राहिलेलं नाही. बस पूर्ण माझ्या घराचं पूर्ण जाऊन राख झालेली आहे. अचानक शॉर्ट सर्किट लागले आणि मी झोपलेले असताना माझे दोन पुतणे माझ्यासोबत झोपलेले होते आणि मला अचानक जाळ झाल्यासारखं झालं आणि मी उठून बाहेर पळून आले मुलाला घेऊन. दोन्ही पण मुलांना घेऊन माझ्यासोबत झोपलेले होते. नुकसान तर माझी पूर्ण साड्या, पूर्ण वस्ता ही एकच होते माझी गळ्यात निसती. पूर्ण अंगठ्या आणि ते पूर्ण पैसे पुरे कागद झाले सर. 5-6 लाखापर्यंत माझे दाणे पूर्ण मेहनत करेल आमची गायल शेंगा बिलातीच्या पूर्ण बाजरी 2 कोठ्या भरलेल्या बाजरीच्या कोठ्या आणि किती गव्हाचे गोणे या सगळं राख झालेलं सर. पाहू शकतो तुम्ही. माझे दागिने पूर्ण मी काढून ठेवलेले होते कपाटामध्ये. 1 रुपया बी राहिला नाही माझी जवळ. किती पैसे होते, किती नीती सुद्धा माहिती. 6 लाख पूर्ण घराला घर बांधण्यासाठी आणले सर आम्ही. आता घर बांधकाम चालू आहे. खिडक्या ते सगळे आणून ठेवलेले. बाकी ते राहिलं होतं ते बांधायचं होतं. बाकी ते राहिलेले ते खरंच करू म्हणलं, चालू करणं सर काम. आता 2-3 दिवस आणि असं अचानकच झालं. आमची माणसं घरी राहत नाही सर. एक बी दिवस राहत नाही. बांधकाम करतो आमची घरची माणसं, मजुरी करतो. मी शेतामध्ये जाते सर. आजच मी घरी होते. माझा भाऊ मला घ्यायला आला होता, मी घरीच राहिले होते. मला जायचं होतं माझ्या माहेराला. ते जाण्याच्या अगोदरच ना जाळ झाला. ते थोडीशी झोपलेलं म्हणलं जाते, थोडस ऊन उतरल्यावर जाऊ म्हणलं. ऊन उतरायच्या अगोदरच ते मी 2-3 भांडे घासायला बसले आणि डायरेक्ट झोप